सकाळी छान झोप झाल्यानंतर आमचा सकाळीचा फ्रेश मूड असतो आणि आम्ही खूप एनर्जीने उठत होतो. जेवढी काही एनर्जी लावता येईल तेवढी एनर्जी लावून आम्हाला ओरडायचं असतं, खेळायचं असतं. का बरं ओरडायचं एवढं? दुपारी सहजच आम्ही इन्स्टावर रील बनवत होतो. ते इन्स्टावर रील बनवण्याचा प्रयत्न चालू होता. नेहमीप्रमाणे तीही फेल गेली. संध्याकाळी आमच्या ताईचा बड्डे होता. तो आम्ही सगळे ताईच्या बड्डेला गेलो होतो. पण आमची ताई थोडीशी नाराज झालेली होती. ताईचा बड्डे असल्यामुळे ताईला केक कापायचा होता. पण आमची छोटी स्वस्तिका हट्ट करत होती केक कापण्यासाठी. घरात मोठ्यांनंतर एक छोटं बाळ आल्यानंतर मोठ्यांना लहान जरी असले तर अचानक मोठं व्हावं आणि समजूतदार व्हावं लागतं. आणि इकडे आमचा अभिर आजीसोबत होता. आजीने सांभाळायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं अभिरला मस्त. सो तो आजींसोबत छान खेळत होता. स्वस्तिकान त्यांना आम्ही ब्रेड केक दिला होता कापायला, पण तेवढा हुशार होता की त्यांना तोच केक पाहिजे होता. सो आम्ही दुसरा केक आणायचं ठरवलं. मग एका बड्डेसाठी आम्ही 2 केक आणले आणि दोघी बहिणींना कापायला दिले. बाबा केक आणायला गेले तोपर्यंत अभिर मस्त खेळत होता खाली आणि आम्ही केक येण्याची वाट बघत होतो सगळे. मग केक आल्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार होतो. बघा कसं बारीक छान छान आहे बघा. फायनली 2 केक आले आणि आम्ही आमच्या बड्डेला सुरुवात केली. इकडे स्वस्तिका आणि इकडे हिरण्या दोघींनी त्यांचे सेपरेट केक कापले आणि दोघी खुश होत्या. छानपैकी बड्डे सेलिब्रेशन झालं आणि 9 वाजता आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी अभिरला झोपवलं. असे आम्ही झोपलो दमून थकून. थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. गुड नाईट.